नमस्कार मित्रांनो, मी अक्षय खंडेकर, शेतकरी मित्र या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, बांधकाम कामगारांसाठी एक खुशखबर आहे. बांधकाम कामगारांच्या मुलांसाठी शिष्यवृत्तीचे ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे सुरू झालेले आहे. तर शिष्यवृत्तीचा अर्ज ऑनलाईन नक्की कसा करायचा याबद्दल या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत. तर अर्ज नक्की कसा करायचा हे पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा. अशीच नवनवीन माहिती आपल्या चॅनलवरती येत राहते. चला तर मग बघूया ऑनलाईन पद्धतीने अर्ज नक्की कसा करायचा. आपल्याला गुगलवरती यायचं आहे. गुगलवरती आल्यानंतर इथे आपल्याला सर्च करायचं आहे, बांधकाम कामगार असं आपल्याला गुगलवरती सर्च करायचं आहे. सर्च केल्यानंतर आपल्यासमोर एक नवीन टॅब ओपन होईल. तिथे आपल्याला आता एक वेबसाईट दिसेल. पहिलीच वेबसाईट आहे बघा, MahaBOCW.in. ह्या वेबसाईटवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर थोडंसं खाली यायचं आहे. थोडंसं खाली आल्यानंतर इथे एक आपल्याला एक टॅब दिसेल बघा, बांधकाम कामगार दाव्यासाठी ऑनलाईन अर्ज करा. ह्याच्यावरती आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. क्लिक केल्यानंतर सिलेक्ट ॲक्शनमध्ये आपल्याला न्यू क्लेम ह्याच्यावरती क्लिक करायचं आहे. आता इथं आपला रजिस्ट्रेशन नंबर विचारला आहे. जो काही तुमचं बांधकाम कार्ड आहे त्याच्यावरती एक रजिस्ट्रेशन नंबर दिलेला असतो, तो नंबर आपल्याला इथं टाकून घ्यायचा आहे. त्याची सुरुवात MH न होते, तो नंबर म्हणजे तुमचा रजिस्ट्रेशन नंबर असतो. तो नंबर आपल्याला इथं टाकून घ्यायचा आहे. आता खाली आपल्याला इथं विचारलेलं आहे की मृत्यू संबंधित लाभासाठी अर्ज करत असल्यास येथे खूण करा. जर एखाद्या व्यक्तीचा बांधकाम कामगाराचा मृत्यू झाला असेल आणि त्याचा लाभ घ्यायचा असेल तर आपल्याला या चौकटीमध्ये खूण करायचे. नसेल तर आपल्याला प्रोसीड टू फॉर्म करायचं आहे. आपल्या जो काही नोंदणीकृत आपला मोबाईल नंबर आहे त्या मोबाईल नंबरवर एक OTP पाठवला जाईल. तो OTP आपल्याला इथे टाकून घ्यायचा आहे आणि OTP टाकून व्हॅलिडेट OTP या बटनावरती आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. क्लिक केल्यानंतर इथं आपली आता पूर्ण जे काही आपली माहिती आहे, बांधकाम कामगाराच्या कार्डवरची जी काही आपली माहिती आहे, ज्याच्या नावाने जे कार्ड आहे ते सर्व माहिती आपल्याला इथं दिसेल. ती माहिती एकदा सर्व चेक करून घ्यायची. जर आपण पहिल्यांदा फॉर्म भरत असाल तर इथं आपल्याला बँक डिटेल्स भरावी लागतील. आता इथं ऑलरेडी भरलेले आहेत. आता इथं आपल्याला सिलेक्ट सेंटर, इथं आपल्याला आपलं जे काही अपॉइंटमेंटचं सेंटर आहे, आपलं तालुक्याचं ठिकाण, तर इथं ते दिसेल, ते आपल्याला इथं निवडून घ्यायचं आहे. आता खाली आपल्याला विचारलं आहे सिलेक्ट स्कीम कॅटेगरी, योजना श्रेणी निवडा. याच्यामध्ये आपल्याला 4 प्रकारच्या श्रेणी दिल्या आहेत. त्या कोणत्या आहेत? शैक्षणिक कल्याण योजना, आरोग्य कल्याण योजना, आर्थिक कल्याण योजना आणि समाज कल्याण योजना. याच्यामध्ये आपल्याला आता शिष्यवृत्तीसाठी फॉर्म भरतोय, त्यामुळे शैक्षणिक कल्याण योजना याच्यावरती आपण क्लिक करूया. आता इथं आपण 1ली ते 10वी याच्यामध्ये आपण फॉर्म भरणार आहे, त्याच्यामुळे आपल्याला जो काही पहिला ऑप्शन आहे त्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. आता इथं थोडंसं बारीक करावं लागणार आहे, कारण पूर्ण आपल्याला इथं दिसत नाही आहे. त्याच्यामुळे इथं असं थोडंसं झूम आउट करून बघा. इथं तुम्हाला सर्व माहिती दिसेल, कितवीपर्यंत फॉर्मसाठी कुठे क्लिक करायचं हे सर्व आपल्याला इथं दिसेल. तर मी पहिल्या याच्यावरती क्लिक करून घेतो. मी पहिल्या याच्यावरती क्लिक करणार आहे, कारण आपल्याला इथं 3रीच्या मुलीचा आपल्याला इथं फॉर्म भरायचा आहे. तर इथं 1ली ते 5वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी आपल्याला इथं 2,500 शिष्यवृत्ती मिळणार आहे. तर मी इथं 1ली ते 5वी हा ऑप्शन इथं सिलेक्ट केलेला आहे. आता इथं आपल्याला आपल्या ज्या मुलाचा किंवा मुलीचा आपण फॉर्म भरताय ते इथं आपल्याला इथं नाव सिलेक्ट करायचं आहे. त्याचा आधार नंबर इथं पुढं दिसेल. आता इथं आपण कोणत्या इयत्तेसाठी फॉर्म भरतोय, कोणत्या इयत्तेची आपल्याला स्कॉलरशिप पाहिजे ते इथं आपल्याला इथं सिलेक्ट करायचे. तर आता मी 3रीच्या इयत्तेचा शिष्यवृत्तीसाठी फॉर्म भरतोय. तर आता जो काही अर्जदार आहे तो 4थीला असला पाहिजे. म्हणजे इथं आपल्याला जर आता आपण 4थीला असाल तर इथं आपल्याला 3री सिलेक्ट करायचं आहे. जर तुम्ही 5वीला असाल तर इथं आपल्याला 4थी सिलेक्ट करून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने आपण ज्या वर्गात शिकताय त्याच्या मागचा वर्ग आपल्याला इथं सिलेक्ट करायचं आहे. सिलेक्ट केल्यानंतर इथं आपल्याला आपल्या शाळेचं नाव, ज्या इयत्तेमध्ये तुम्ही आता ज्या इयत्तेचा तुम्ही आता फॉर्म भरताय त्या इयत्तेला तुम्ही कुठल्या शाळेत शिकत होता त्या शाळेचं नाव आपल्याला इथं टाकून घ्यायचं आहे.
शाळेचं नाव टाकल्यानंतर खाली नाव मराठीमध्ये आपल्याला शो होईल. ते नाव एकदा व्यवस्थित चेक करून घ्या. पुढं आपल्याला शाळेचा पत्ता विचारलेला आहे. तर आपल्याला इथं शाळेचा पत्ता, ज्या गावामध्ये तुमची शाळा आहे त्या शाळेचा पत्ता, त्या गावाचं नाव व्यवस्थित टाकून पूर्ण पत्ता आपल्याला तिथं टाकून घ्यायचा आहे. पत्ता पूर्ण टाकल्यानंतर खाली आपल्याला शिक्षण मंडळ विचारलं आहे. तिथं काहीही भरायचं नाही आहे, ते मॅन्डेटरी नाही आहे. आता इथं पुढं आपल्याला विचारलेलं आहे की उत्तीर्ण झाल्याचे वर्ष. तर आता आपण 2026मध्ये फॉर्म भरतो आहे, तर आपल्याला इथं 2025 हेच वर्ष टाकायचं आहे. आता खाली आपल्याला डॉक्युमेंट्स विचारलेले आहेत. तर डॉक्युमेंट्सची साईज काय आहे की 2 MB पर्यंत आपल्याला डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत. आणि ते फाईल टाईप आपल्याला PDF, JPG आणि PNG या फॉर्मॅटमध्ये आपण फाईल अपलोड करू शकता. तर इथं आता आपल्याला जे काही आपलं उपस्थिती प्रमाणपत्र आहे ते इथं आपल्याला अपलोड करून घ्यायचं आहे. 75% उपस्थिती असणं गरजेचं आहे. तर हे आपण उपस्थिती प्रमाणपत्र इथं अपलोड करून घेऊया. इथं फाईल अपलोडेड सक्सेसफुली असं आलं पाहिजे, तरच आपला जे काही डॉक्युमेंट आहे ते व्यवस्थित अपलोड होईल. आता इथं आपल्याला बोनाफाईड विचारलेलं आहे. आता तुम्ही ज्या शाळेमध्ये शिकता त्या शाळेचं बोनाफाईड आपल्याला इथं अपलोड करायचं आहे. इथं आपल्याला पाल्याचं आधार कार्ड अपलोड करून घ्यायचं आहे. ज्याचा आपण फॉर्म भरतोय त्याचा इथं आधार कार्ड अपलोड करायचं आहे. इथं आपली जे काही रेशन कार्ड आहे, तर आपण मराठीमध्ये शिधापत्रिका असं म्हणतो, ते आपण इथं अपलोड करून घ्यायचं आहे. आणि जो इथं आपल्याला 5वा ऑप्शन दिलेला आहे सेल्फ डिक्लरेशनचा, तर इथं आपल्याला खाली एक वेबसाईट दिलेली आहे पहा नोटमध्ये. त्या वेबसाईटवरती क्लिक करून आपल्याला ते शैक्षणिक स्वघोषणापत्र डाउनलोड करायचं आहे. त्याची प्रिंट काढायची आणि त्याच्यावरती पेनाने पूर्ण माहिती भरून पाल्याच्या वडिलांची किंवा आईची जे असतील त्यांची सही घेऊन आपल्याला तर इथं सेल्फ डिक्लेरेशनमध्ये अपलोड करायचं आहे. मी याची लिंक तुम्हाला सेल्फ डिक्लेरेशनची PDF किंवा लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईन, तिथून तुम्ही ते डाउनलोड करू शकता. आता इथं आपल्याला डॉक्युमेंट्स व्हेरीफाईड ह्या चौकटीमध्ये क्लिक करायचं आहे. ओके करायचं, येस करायचं आहे. आपले डॉक्युमेंट व्हेरीफाय होतील. आता खाली आपल्याला क्लिक टू लोड व्हिजिटिंग डेट्स असं विचारलेलं आहे. म्हणजे आपल्याला अपॉइंटमेंट घ्यायचे, तर ती अपॉइंटमेंटची तारीख आपल्याला इथून सिलेक्ट करायची. इथे बघा खाली वेगवेगळ्या कलरमध्ये ऑप्शन दिलेले आहेत की कोटा फुल, म्हणजे पिवळ्या कलरमध्ये आपल्याला कोटा फुलचं एक ऑप्शन दिसेल. रेड कलर असेल तर शासकीय सुट्टे आहेत. ग्रीन कलर असेल तर ते स्लॉट फुल भरलेले आहेत. आणि व्हाईट कलरमध्ये असेल तर ते स्लॉट आपल्यासाठी अवेलेबल आहेत. तर इथं आता आपण क्लिक करूया आणि आपल्यासाठी कोणती डेट अवेलेबल आहे ते आपण इथं पाहून घेऊया. आता इथं बघा, इथे एक डेटचा एक ऑप्शन, त्याच्यापुढे इथे एक चौकट दिसते, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. आणि इथं आता फेब्रुवारीमध्ये सर्व डेट फुल आहेत. तर आता इथं आपण पुढच्या याच्यावरती मार्च महिन्यावरती क्लिक केलेलं आहे. आणि आपल्याला जी जवळची तारीख आहे, ज्या दिवशी आपण अवेलेबल आहे ती तारीख सिलेक्ट करायची. आणि खाली इथं एक डिस्क्लेमर दिलेलं आहे, ते आपल्याला पूर्ण वाचून घ्यायचं आहे. आपल्याला काय काय डॉक्युमेंट सोबत घेऊन जायचं आहे ते सर्व डॉक्युमेंट ते आपल्याला इथं व्यवस्थित वाचून घ्या. आणि वाचून झाल्यानंतर इथं जी चौकट दिलेली आहे त्या चौकटीमध्ये आपल्याला क्लिक करायचं आहे आणि आपला फॉर्म सबमिट करायचा आहे. फॉर्म सबमिट केल्यानंतर इथं सबमिट व्हायला थोडासा वेळ घेईल, थोडासा वेट करायचा आहे. वेट करायचा इथं थोडासा. अशा पद्धतीने इथं आपला क्लेम ॲप्लिकेशन सेव्ह होईल. सेव्ह झाल्यानंतर तुम्हाला मेसेजसुद्धा येईल. तुमचा एक्नॉलेजमेंट नंबर म्हणजेच तुमची पावती पोचपावती थोडक्यात तुम्हाला ती भेटेल. तर इथं आता आपला क्लेम ॲप्लिकेशन सेव्हड असं आलेलं आहे. इथं ओके करायचं आहे. ओके केल्यानंतर खाली आपल्याला एक ऑप्शन दिसतोय पहा, प्रिंट अपॉइंटमेंट लेटर असा एक ऑप्शन दिसतोय. त्याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि आपलं हे जे काही अपॉइंटमेंट लेटर आहे ते आपल्याला सेव्ह करून घ्यायचं आहे. याच्यामध्ये आपलं नाव, आपला रजिस्ट्रेशन नंबर, आपली तारीख, आपण कोणत्या ठिकाणी व्हेरिफिकेशनसाठी जाणार आहात तो तालुक्याचं नाव, हे सर्व डिटेल इथं दिलेले आहेत. एकदा याची पण प्रिंट आपल्याला काढून घ्यायची आहे. खाली प्रिंट अपॉइंटमेंट लेटर आहे त्याच्यावरती क्लिक करा. हे PDF सेव्ह करा मोबाईलमध्ये किंवा आपल्या लॅपटॉपमध्ये. याची प्रिंट काढून घ्या. ही प्रिंट आणि जे काही आपण डॉक्युमेंट अपलोड केले ती सर्व डॉक्युमेंट आपल्याला मूळ प्रती घेऊन
जे काय आपलं सेंटर आहे, जे आपण सेंटर निवडले त्या सेंटरला आपल्याला अवेलेबल राहायचं आहे. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, इतरांसोबत शेअर करा. भेटूयात अशाच एका महत्त्वपूर्ण माहितीसोबत नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.